राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज, त्यामुळे अरबी समुद्र खवळण्याची शक्यता। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन। मुंबईतल्या मालाडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, झाड कोसळून रिक्षाचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात पावसाचं पाणी साचलं। बीटवाईज चौकामध्ये अनेक वाहनं पावसाच्या या पाण्यात अडकली होती। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग कोसळलं, 7 ते 8 दुचाकी होर्डिंग खाली अडकल्या, मात्र यात कोणीही जखमी नाही। पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, पाण्याच्या वेगानं गाड्या वाहून गेल्याचं चित्र। कोल्हापूर जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी वळवाच्या पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यानं सखल भागामध्ये पाणी साचलं। सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसामुळे तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचं छत कोसळलं, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला होता। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊराळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील सायगव्हाण माध्यमिक विद्यालयाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान, शाळेचे सगळे पत्रे उडाले, अनेक झाडंही उन्मळून पडली। भंडारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पवनी तालुक्यातील पहिला परिसरात अनेक झाडं उन्मळून पडली, तर विद्युत खांब कोसळल्यानं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला, कापणीला आलेलं भात पिकही जमीनदोस्त। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पवनी तालुक्यातील पहिला परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका, कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट। धाराशिवच्या लोहारामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरती झाडं उन्मळून पडली, तर घरावरचे पत्रेही उडाले। नाशिकमधली झाडं पडण्याची मालिका सुरूच, सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कॉलेज रोडसह इतर भागात झाडं उन्मळून पडली, सुदैवानं जीवितहानी नाही। कोकण रेल्वे मार्गावरती वेरवली विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली, दरड हटवण्यात प्रशासनाला यश, जवळपास 2 तास वाहतूक विस्कळीत झाली। रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटिंग, माणगाव, तळा, रोहा, महाड तालुक्यात दमदार पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे वातावरणात गारवा। सिंधुदुर्गच्या कुडाल, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात धुवाधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे। रायगडच्या अलिबागला मुसळधार पावसानं झोडपला, पावसाचं पाणी साचल्यानं अलिबागच्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। रत्नागिरीच्या गुहागरमधील अनेक भागात मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, राजूर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप वादळी वाऱ्याने कोसळला। लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, चाकूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, इसापूर रमणा शिवारात ढगफुटी सदृश पावसानं ओढ्याला पूर आलाय। भिवंडी शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या कडकडाटासह वरुण राजाचं आगमन, मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। ठाण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, वंदना डेपो परिसरात अवकाळी पावसाचा फटका, सखल भागात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।